ठीक. आता बघा, नातेसंबंध हा जो टॉपिक ह्या 2-3 पद्धतीत शिकवला जातो. एक 2 व्यक्तींचे नाते असतात, एक ते एक पूर्ण फॅमिली असते. आणि काही कुठं आता नात्यांचं नाव असतं किंवा कुठे काही समजा आता एका भिंतीवर एक व्यक्ती आहे, त्याचा फोटो, तो व्यक्ती माझे संबंध काय, हे फॉर्मॅट. दुसरी गोष्ट अशी की ABCD किंवा ते चिन्ह असतात आहे पण ते वापर करून प्रश्न सोडवतात. तर बघा, आता आपण तुम्हाला काही गोष्टी लिहू समजून सांग. E हा Dचा भाऊ, फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस भाऊ आणि बहीण दोघांचं नाव ज्यावेळेस दाखवायचं असेल त्यावेळेस दोघांमध्ये चिन्ह करायचं बरोबर होतं. ए हा कोणाचा, बीचा, बीला एक नंबर घ्यायचा. ए हा बीचा भाऊ, त्या जो काय झाले मेल झाला, मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे लेडीज. ठीक. ए ही बीची, कोणाची, बीची. ए ही बीची बहीण म्हणजे भाऊ आणि बहीण दोघांचं नातं दाखवायचं असेल चिन्ह काय घ्यायचं बरोबर. समजतंय? पुढे एक्स हे वायचे वडील, कोणाचे, वायचे. एक्सचा मुलगा कोण, वाय, वायचे वडील काय, एक्स. समजतंय ना? जो वडील आणि मुलगा यांचं रिलेशन दाखवताना बाग खाली दाखवायचं. आता पुढे डी चे वडील सी, कोणाचे, डी चे. डी चे वडील, समजतंय ना? आता बघा, डी चे वडील, वडील म्हटल्यावर मेल येतील. एक्स हे वाय चे वडील, वाय हा मेल आहे ना, आता एक्स पण मेल आहे. आता इथे बघा, डी चे वडील सी. आता डी म्हटलंय का की मेल आहे की फिमेल आहे, तिथं काय लिहायचं, एम ऑब्लिक एम, मेल किंवा बेसिक गोष्टी लिहून घ्या फक्त. बरं, आता भाऊ बहीण झाले, वडील आणि मुलगा झाला. आता आपण आई आणि वडील. एची आई, बी, कोणाची आई, एच. आता बघा, एची आई बी आहे बरोबर. आता हे म्हटलंय का मेल फिमेल आहे, नाही, आई फिमेल आहे. ए ची आई बी आहे. ठीक. पुढे झेड चा मुलगा डब्ल्यू व त्याची आई एक्स आहे. बघा, झेडचा मुलगा कोण, डब्ल्यू. आता मुलगा म्हटला म्हणजे तो मेल आहे ना. झेडचा मुलगा आपण मेल ना, झेडचा मुलगा डब्ल्यू व त्याची आई एक्स. म्हणजे डब्ल्यू ची आई कोण आली आता, एक्स.
म्हणजे जेड आणि एक्स पती पत्नी त्याचा मुलगा कोण डब्ल्यू. आता ज्यावेळेस पती पत्नीचं रिलेशन दाखवतात त्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह दाखवायचं. डी ही सी ची पत्नी आहे. डी ही कोणाची सी ची. डी ही सी ची पत्नी. सी आला मेल, डी आली पती पत्नीचं रिलेशन दाखवताना गुणाकाराचं चिन्ह दाखवायचं. आणि एक्स हे पी चे आजोबा आहे. सांगितलं तुम्हाला उदाहरण. एक्स हे कोणाचे पी चे. आता एक्स त्याचे वडील आणि त्याचा मुलगा कोण पी चे वडील दिलेले नाही त्याच्यामुळे आपण ते ब्लँक ठेवलं. हा एक्सचा मुलगा हा त्याचा मुलगा म्हणजेच ठीक आहे ना. नातू आजोबा या बंद वगैरे. मला एक प्रश्न आता फक्त मांडणी करण्यासाठी प्रश्न घेतो ना बऱ्यापैकी नाते. राहुल हा अनिलच्या भावाचा मुलगा आहे. कोणाच्या अनिलच्या. अनिलची मांडणी करून घे. राहुल हा अनिलच्या भाऊ बहिणीचं नातं आपण कसं दाखवतो बरोबर चिन्ह. अनिलच्या भावाच्या. राहुल हा अनिलच्या भावाचा मुलगा आहे. त्याचा मुलगा कोण झाला आता राहुल. नाव दिलं नसलं की म्हणून घ्यायचं. ठीक. पुढे सुनीता ही अनिलची पत्नी. पती पत्नीचं नातं कशात गुणाकार. सुनीता कोणाची पत्नी अनिलची. सुनीताची मुलगी नेहा. सुनीताची मुलगी कोण तीच कोणाची मुलगी झाली बघ अनिलची. आणि समजे ना. अनिलच्या जावई प्रशांत. अनिलचा जावई प्रशांत म्हणजे नेहाचा पती कोण आता प्रशांत. करिश्मा अनिलची नात आहे. नात म्हणजेच काय मुलाची मुलगी किंवा मुलगीची मुलगी. करिश्मा कोणाची अनिलची. अनिलची मुलगी कोण नेहा. ज्याची मुलगी कोण आली आता करिश्मा. याला म्हणतात आपण का रायचे विरोधात काही विषय नाही आहे प्रॉपर लिहून. आता इथे जेंडर दिलंय त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही समजलं ना. बघा आता बघा आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी. तुम्ही मायनस प्लस वापरत असाल कोणी काहीतरी एक्स वाय झेड वापरत असेल तुमच्याकडे. ठीक. बघा आता मोनिका ही विशालची पत्नी. कोणाची विशाल. त्याला संदर्भ दिला एक नंबर आहे. विशालची पत्नी कोण मोनिका. पती पत्नीला कधी लक्षात ठेवा तुम्ही जे वापरत असाल प्लस ते वापरण्याचा वापर पण ह्या पद्धतीने केलं तर उत्तर 100% येऊ शकतं मान्य.
करीना ही मोनिकाच्या भावाची पत्नी. कोणाच्या भावाची? मोनिकाच्या. आता मोनिका दिसते का? आता भाऊ बहिणीचं नातं आपण कसं दाखवतो? बरोबर, ठीक. करीना ही मोनिकाच्या भावाची मुलगी, पत्नी ना, पत्नी. करीना ही मोनिकाच्या भावाची पत्नी. समजते? बिलकुल चेक करो. रामलाल हे करीनाचे आजोबा. रामलाल कोणाचे आजोबा? करीना. वैजंता ही करीनाची आजी, म्हणजे रामलालची पत्नी कोण आली? वैजंता. फक्त मान्य झालं तर काढायचं, मान्य झालं नाही प्लस मायनस करून आता विचार करता. आता उतार करा. ज्यांचं बरोबर आलं पाणी त्यांनी कंटिन्यू करा, ज्यांची मांडणी चुकलं असेल ते करेक्शन करा. बघा, नेहा विपुल की माय, किसकी? विपुल. विपुलला संदर्भ आहे ना पुढे. नेहा विपुल की माँ, बरोबर. मेल फॅमिली की आवश्यकता नाही, कारण नावात दिसून जातं. रजत नेहा का भाई? भाऊ बहिणीचं नातं बरोबर असेल. प्रभाकर रजत का पिता. प्रभाकर रजत का पिता. बोललो तुम्ही घ्याय नका करू, तुम्ही समजून घेतले काय करू. प्रभाकर का विपुल से क्या संबंध है? विपुल का संबंध प्रभाकर से नहीं, प्रभाकर का विपुल से क्या संबंध है? प्रभाकर कुठे आता? प्रभाकर का विपुल से क्या संबंध है? प्रभाकरचा मुलगा रजत, रजतची बहीण नेहा, ज्याचा मुलगा विपुल. उत्तर नाना, उत्तर माँ के पिता. गोल्ड मेडल तर मी कधीच देणार नाही तुम्हाला, तो काही विषय सोडून घ्यायला का ना. राहुल राज का भाई है, किसका भाई? म्हणजे भरलेला घरात पाठवला. राज किसका भाई? राहुल. भाऊ बहिणीचं नातं बरोबर. राधा रमन की बहन, इसकी बघू आता पुढे याचा संदर्भ पुढे दिसत नाही ना, पुढचं बघा. राज राधा का पुत्र. राज किसका पुत्र? राधा. राधा इथं बरोबर. आता राधा रमन की बहन बघा, ज्याचा संदर्भ दिसत नाहीये त्याच्या पुढे जायचं, कॉन्टॅक्ट लागतो पुढे. तर राज राधा का पुत्र. पुढे काय म्हटलं आता बघा, इथे तुम्ही चुकता. राहुल का राधा से, राधा का राहुल से नहीं, राहुल का राधा से. राहुल कुठे? इथं. राधा कुठे? इथं. राहुलचा भाऊ राज.
राजची आई कोण? राधा. आता काय राहुल का राधा असेल? आता राधाचा मुलगा राज असेल, राजचा राहुल असेल, तो राधाचा कोण येणार? बेटा येईल ना. मम्मी कसं येईल? काय पण कसं काय असं नाही का?